नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीचा पेपर झाला की त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर घेत असतो. त्याचप्रमाणे आज झालेला रायगड जिल्हा पोलीस शिपाई चालक भरतीसाठी जो काही पेपर झालेला आहे त्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण आपण पाहणार आहोत. तर हा देखील पाहू शकता मित्रांनो, दिनांक 5/4/2026 म्हणजे आज झालेला संपूर्ण पेपर आहे. प्रश्नसंच ए आहे मित्रांनो. याचं संपूर्ण जे काही जीकेचे प्रश्न तुम्हाला विचारलेत आपण फक्त या व्हिडिओ मार्फत जीकेचे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत. यानंतर बुद्धिमत्ता आणि त्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. यामध्ये आपण संपूर्ण जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, पूर्ण विश्लेषण मित्रांनो पाहणार आहोत, त्याचे उत्तर काय असणार आहेत आणि यामध्ये डीपमध्ये आपण सर्व घेणार आहोत कारण खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो. तर प्रश्न काय आहे, उत्तर काय असू शकतं, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. यामध्ये सर्वात पहिला तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 1 आहे, ज्यामध्ये काय विचारलं आहे, मानवाला सर्वप्रथम डॅश डॅश धातूचा शोध लागला. तर सर्वप्रथम कोणत्या धातूचा शोध लागला? तांबे. उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा तुम्हाला जीकेचा प्रश्न काय विचारला होता, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? सर्वांना माहिती असेल मित्रांनो, मुळशी सत्याग्रहाचे हे नेतृत्व जे केले होते सेनापती बापट यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार. मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 5, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, कैसरिये हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास मिळाली नव्हती, असं तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो न्यायमूर्ती रानडे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. महात्मा गांधी यांना देखील मिळाली होती. यांना जालियनवाला बाग हत्याकांड यावेळेस त्यांना 1915 साली ही पदवी मिळाली होती. त्यानंतर रवींद्र टागोर तसेच पंडित रमाबाई यांना देखील ही पदवी मिळाली होती. त्यानंतर पुढचा जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो. तर आपण संपूर्ण विश्लेषण डीपमध्ये नाही करणार कारण खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो. यानंतर पुढचा तुम्हाला जीकेचा प्रश्न विचारला आहे, वायफाय हे नेटवर्क आहे तर मित्रांनो याचं वायरलेस हे नेटवर्क आहे, सर्वांना माहिती असेल. ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर योग्य असणार आहे. त्यानंतर राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते? तर सर्वांना माहिती असेल वित्त विभाग, आर्थिक व्यवहार विभाग. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा जीकेचा काय विचारला आहे, जंतर मंतर कोणत्या शहरात आहे? हा देखील एकदम सोपा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. जयपूर. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा आपण जीकेचा प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये राज्यघटनेच्या अनुच्छेद 311 अन्वये डॅश डॅश सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तर तुम्हाला 311 विचारलं. 311 काय, नागरी हक्कासंदर्भात आहे. तर नागरी सेवकांना लहरीपणाने त्यांच्या पदावरून हटविण्यापासून हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहू शकता पुढचा जो तुम्हाला जीकेचा प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक आहे 22, ज्यामध्ये तुम्हाला लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते हे तुम्हाला विचारले. सायट्रिक ॲसिड असते. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर तुम्हाला हे लॅक्टिक ॲसिड दुधामध्ये असे सर्व माहिती तुम्हाला करून घ्यायची. अशा टॉपिकवर सेम टॉपिकवर तुम्हाला पुढच्या एक्झामला देखील प्रश्न विचारले जात आहे. त्यामुळे जे काही ह्या क्वेश्चन पेपरमध्ये टॉपिक आले त्याच्या संदर्भात तुम्हाला आणखी 4-5 क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर पाहू शकता पुढचा जो जीकेचा प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये तुम्हाला टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिली हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये तुमचं योग्य उत्तर असणार आहे जनता. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न क्रमांक आहे, प्रश्न क्रमांक तुम्हाला जीकेचा प्रश्न विचारलेला आहे, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हा तुम्हाला प्रश्न विचारला होता. तुम्हाला माहिती असले पाहिजे मित्रांनो, पंडित रविशंकर हे सितार वाद्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर या संदर्भात आणखी काही प्रश्न तुम्हाला काय विचारले जाऊ शकतात, जे रिपीटेड प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये तबला हे कशाच्या संदर्भात आहे? झाकीर हुसेन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणता प्रश्न विचारला आहे, संतूर वाद्य कशाचे संबंध आहे? शिवकुमार शर्मा हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे हे, कारण हेच प्रश्न तुम्हाला नेक्स्ट एक्झामला रिपीट होऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो, डी मुकेश हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सर्वांना माहिती असेल. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 53, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे, पद्यदुर्ग हा जलदुर्ग डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर कुठं आहे मित्रांनो? हा जलदुर्ग आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 54, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, बांगलादेश स्वातंत्र्य झाला त्यावेळी पाकिस्तानात कोण सत्तेवर होते? तर हे तुम्हाला प्रश्न विचारला आहे मित्रांनो. याचा डीपमध्ये अभ्यास केल्यानंतर इहाद खान हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला महात्मा गांधी संदर्भात प्रश्न विचारला आहे, असहकार चळवळीच्या कार्यक्रमामध्ये सन्मानदर्शक सरकारी पदव्यांचा त्याग करणे या कार्यक्रमाचा समावेश होता. त्यानुसार डॅश डॅश यांनी आपली सर या पदवीचा त्याग केला आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी पहिली पदवीचा त्याग केला आहे. सर या पदवीचा त्याग कोणी केला? रवींद्रनाथ टागोर हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे.
त्यानंतर बीबी का मकबरा कुठल्या जिल्ह्यात आहे? एकदम सोपा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे. काय प्रश्न खूप सोपे देखील विचारले मित्रांनो. यानंतर प्रश्न क्रमांक आहे 57, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं, इसवी सन 1932 मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी जातीय निवाडा जाहीर करून हरिजनांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघ देण्याचे मान्य केले. तर रॅम्स मॅकडॉनल्ड हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा जीकेचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 58 आहे. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यात डॅश डॅश तालुक्यात आहे. तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी शिरूर जिल्ह्यात आहे, तालुक्यात आहे आणि वडू येथे आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहू शकता, खालीलपैकी कोणते ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे, हे तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. तर पाहू शकता मित्रांनो, वेअर ही शुद्राज हे पण हा तुम्हाला प्रश्न लिहिला आहे, हा लिहिलेला आहे त्यांनी. तर इंडियन इन ट्रान्झिशन तर हा नाही लिहिला आहे मित्रांनो. स्टेट ऑफ द मायनॉरिटी हा लिहिलेला आहे. त्यानंतर थॉट्स ऑन पाकिस्तान हा देखील लिहिलेला आहे. तर तुमचं ऑप्शन क्रमांक 1, 3 आणि 4 हे तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर रायगड किल्ला डॅश डॅश नदीकाठी आहे, पांचाळ येथे वसला आहे. तर सर्वांना माहिती असेल, आपण रायगडचा पेपर देतो, सरस्वती या नदीकाठी आहे. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर लोकसभेचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या वर्षी भरले होते? एकदम पहिले अधिवेशन विचारले तर 1952 वर्षी लोकसभेचे पहिले अधिवेशन भरले होते. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला 1 GB इक्वल टू किती डेटा असतो हे सर्वांना माहीत असेल. 1 GB मध्ये आपल्या मोबाईलला किती डेटा येतो? 1 GBचा पॅक मारल्यानंतर आपल्याला 1024 MBचा डेटा येतो. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. क्रमांक आहे 63, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते विचारलं. त्याचं उत्तर आहे चंद्रशेखर आझाद. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश डॅश यांच्याकडे देण्यात आली होती. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो. यापूर्वीचे संपूर्ण जे काही पेपर झाले त्याचं विश्लेषण देखील आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे प्रत्येक अपडेट तुम्हाला पोलीस भरती संदर्भात मिळत राहतील. तर यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, यांना संसदेचे नेते मानले जाते डॅश डॅश. कोणाला संसदेचे नेते मानले जाते? तर पंतप्रधान. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेला असलेली नदी आहे? तर नद्या संदर्भात तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो. यामध्ये दमणगंगा दिली आहे, सावित्री, जगदुडी. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तेरेखोल. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. इकिगाई ह्या ग्रंथाचे लेखक तुम्हाला विचारलं होतं. ग्रंथ आणि त्याचे लेखक देखील तुम्हाला विचारले जातात. ह्याचं उत्तर आहे मित्रांनो हेल्कतर गार्सिया. ऑप्शन क्रमांक सी तुमचं उत्तर योग्य असणार आहे. त्यानंतर वेद हेच धर्मग्रंथ आहेत तर सर्व सत्य वेदामध्येच आहे असे आग्रहाने प्रतिपादन करणारे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथाचे कर्ते कोणते? तर सेम प्रश्न विचारला मित्रांनो, ग्रंथ आणि त्याचे लेखक. तर तुम्हाला सत्यार्थ प्रकाश विचारलं तर स्वामी दयानंद सरस्वती हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. हेच प्रश्न गेल्या वर्षी देखील खूप सारे रिपीट झाले मित्रांनो, त्यामुळे गेल्या वर्षीचे पेपर नक्की पहा. प्रश्न क्रमांक आहे 69, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, बोरघाट आणि वारंदा घाट उतरून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून कोकणात उतरता येते? कोल्हापूर, अहिल्यानगर यामध्ये कोणत्या जिल्ह्यातून कोकणात उतरता येते? असेल पुणे जिल्ह्यातून. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणास राष्ट्रसभेतील मवाळ गटाचे पुढारी म्हणून संबोधता येणार नाही? तर राष्ट्रसभेतील मवाळ गटाचे संबोधता येणार नाही असा प्रश्न विचारला आहे. तर आनंद मोहन बॉस हे बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. अरविंद घोष हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. क्रमांक 71, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी आणि डॅश डॅश यांचे पुणे करार झाला होता. तर सर्वांना माहिती असेल मित्रांनो, पुणे जो करार झाला होता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात झाला होता. तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. महात्मा गांधीविषयी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न या एक्झामला विचारलेले आहेत, त्यामुळे सर्व व्यवस्थित करून जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर 72 प्रश्न क्रमांक आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या विशिष्ट औद्योगिक व्यापार विषयक धोरणाद्वारे हिंदुस्थानातील संपत्ती इंग्लंडमध्ये नेत आहेत असे प्रतिपादन करणारा लुटीचा सिद्धांत म्हणजे ड्रेन ऑफ थेरी हा कोणी मांडला आहे? तुम्हाला सर्वांना माहिती असेल. लुटीचा सिद्धांत ड्रेन थेरी कोणी मांडला? दादाभाई नौरोजी. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे. तर तुम्हाला सर्व पुस्तके, ग्रंथे, त्यांचे लेखक हे तुम्हाला सर्व करून जायचे, कारण हेच प्रश्न तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून विचारले गेलेले आहेत. त्यानंतर चौरी चौरा घटनेचे डॅश डॅश हे आंदोलन संबंधात आहे. कशाच्या संदर्भात होते? याचं योग्य उत्तर आहे असहकार चळवळ. असहकार चळवळीच्या संदर्भात हे आंदोलन करण्यात आले होते. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर रिट ऑफ हॅबिट्स ऑफ कॉर्प्स अँड
अँड रिट ऑफ मॅडामस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे, तुम्हाला हा विचारलेलं होतं. तर हे मित्रांनो घटनात्मक दाद मागण्याचा हक्क या संदर्भात आहे. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. आणि त्यामध्ये सर्वात सोपा प्रश्न विचारला आहे मित्रांनो, शेवटचा GK क्वेश्चन आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. याचं उत्तर काय असणार आहे, कोणाचे उद्गार आहे, तुम्हाला प्रश्न विचारला होता. तर अशाच प्रकारे आपण महत्त्वपूर्ण संपूर्ण विश्लेषण घेतलेलं आहे. सर्व डीपमध्ये विश्लेषण, आणखी कोणकोणत्या प्रकारचे कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात या संदर्भात देखील आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ज्यामुळे आगामी भरतीसाठी किंवा आत्ताच्या येणाऱ्या आणखी पेपर आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला इझी जाणार आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे नवीन चॅनल असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.